Topic for today is first aid. So we'll first see the first aid for dog bite. So when stray dogs bite, the wound should be placed or the bitten area under running water for at least 15 minutes. Wash the area with detergent soap, apply antiseptic and consult a doctor for an anti-rabies vaccine. सो जर डॉग बायट जाली म्हणजे खंयचोय जर कुत्रो चावलो आमकां जाल्यार कितें करपाचें सगळ्यान पयलीं तो वूंड रनिंग वॉटर म्हणजे टॅप वॉटराचे सकयल 15 मिनटां धरपाचो म्हणजे जे कितें एबनॉर्मलिटीज म्हणजे डर्ट आसता किंवा डॉग बायटाचे जे कितें वायरस ताजे दांताचेर आसता किंवा ते सगळे वता उदकांतल्यान व्हांवून आनी मागीर कितें करप तर डिटर्जंट सोप घेवन ती वॉश करप आनी एंटीसेप्टीक लावप आनी मागीर डॉक्टरा कडेन वचप म्हणजे इतले सगळे करतकूच तो चड इन्फेक्ट जायना वूंड नाजाल्यार कितें जाता की इन्फेक्शन चड जाता म्हणून सदांच पयलीं वूंड जालो जाल्यार तो अंडर रनिंग वॉटर दवरप. नेक्स्ट आसा तो फर्स्ट एड फॉर इन्सेक्ट बायट. इन्सेक्ट म्हणजे सादे खंयचे फ्लायज आसपाक शकता किंवा बारीक खंयचे जीव आसता तांकां इन्सेक्ट्स म्हणटा. सो इन्सेक्ट बायटान मेन आमी पळयतले ते बी स्टिंग. बी म्हणजे मधमाशी. So for the majority of people, a bee or a wasp sting causes pain, swelling, tenderness and redness. So मधमाशी किंवा हनी बी म्हणटा आमी ती चावत जाल्यार आमकां कितें सिम्पटम्स मेळटा एक तर इंटेन्स पेन म्हणजे खूब दुखता, स्वेलिंग आसता, टेंडरनस आसता आनी रेडनस. टेंडरनस म्हणजे हात लायल्यार सुद्दां थंय आमकां त्रास जाता ताका टेंडरनस म्हणटा. सो तातूंत सगळ्यान पयलीं कितें करप तर रिमूव द स्टिंगर विथ अ डल एज्ड ऑब्जेक्ट. डल एज ऑब्जेक्ट म्हणजे आमचो फोसेप आसता पळय तो घेवन आमी काडपाक शकता. स्टिंगर म्हणजे ती हनी बी चावतकूच ताजे कूस उरता म्हणटा पळय आमी किंवा ताजे स्टिंग भितर उरता. सो तो स्टिंग म्हणजे ते कूस तांचे जे भितर उरता आमच्या बॉडीन ते पयलीं भायर काडप. मागीर एप्लाय अ कूल कॉम्प्रेस. कूल कॉम्प्रेस म्हणजे थंड कितेंय वस्तू ताजेर दवरप. स्पेशली कूल कॉम्प्रेस म्हणजे आमी आयस लायतात आनी एलिवेट द एरिया. एलिवेट द एरिया म्हणजे समज जर हाताक चावला जाल्यार ती मातशी अशी एलिवेट करप, हार्टाच्या वयर दवरप ताका एलिवेट द एरिया म्हणटा. आनी इतलें सगळें करून मागीर डॉक्टरा कडेन वचप. सो ऑन द वे आसता तेन्ना म्हणजे घरा तुका रोकडीच जर मधमाशी चावली जाल्यार सगळ्यान पयलीं ताजी स्टिंग काडपाचो ट्राय करप. जर तें जायना जाल्यार मागीर तें तशेंच दवरून डॉक्टरा कडेन बेगींतल्या बेगीन रिपोर्ट करप. सो सिम्पटम्स आनी ताजे फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे युजली तूं डॉक्टरा कडेन वचच्या पयलीं कितें करपाक शकता ताका आमी फर्स्ट एड म्हणटा. सो ते एज अ प्रिकॉशनरी मेजर्स आमी फर्स्ट एड करता कित्याक आमकां चड कितें इन्फेक्शन जावंक जायना म्हणून. आतां नेक्स्ट फर्स्ट एड इज अबाउट हीट स्ट्रोक. सो वॉट इज हीट स्ट्रोक? हीट स्ट्रोक इज डिफायन्ड टिपिकली एज hypothermia exceeding 41 degrees Celsius and anhydrosis associated with altered sensorium. आता हीट स्ट्रोक केन्ना येता जेन्ना टेम्परेचर मोर दॅन 41 डिग्री सेल्सियस आसपाक शकता. सो तो चडसो खंय जाता म्हणजे अशे डेजर्ट एरिया आसता पळय त्या सायडीन तो हीट स्ट्रोक चडशा लोकांक येता किंवा ज्या जाग्यार चडशे समर सिजनान खंय टेम्परेचर हाय जाता त्या लोकांक हीट स्ट्रोक येवपाचे चान्सीस आसता. मागीर जर समज तुमी पळयलें कोणाकूय हीट स्ट्रोक आयला जाल्यार तुमी कितें करतलीं? सो सायन्स एंड सिम्पटम्स कितें हीट स्ट्रोकाचे तर नॉशिया आनी वॉमिटींग म्हणजे उलटी जाता, बॉडी टेम्परेचर वाडटा, रॅशीस येता. रॅशीस म्हणजे अशी तुमची स्कीन आसता ती फूल रेड जाता आनी पल्स वाडटा, तशेंच घुंवळ येवपाक लागता मनशाक. सो हे ताजे नॉर्मल सिम्पटम्स. मागीर ट्रिटमेंट किंवा तुमी फर्स्ट एड कितें करतली तर सगळ्यान पयलीं एप्लाय कोल्ड कॉम्प्रेस. कोल्ड कॉम्प्रेस म्हणजे हांगा दाखयल्या पिक्चरान कितें दाखयलां तर एक टॉवेल उदकान बुडोवन पेशंटाचेर घातला. सो ताका कोल्ड कॉम्प्रेस म्हणजे त्या टायमार तुमचे कडेन जें कितें आसा तें तुमी वापरपाक शकता. जर आयस आसा जाल्यार वेल एंड गूड, ना जाल्यार सादो कपडो सुद्दां थंड उदकान बुडोवन पेशंटाचेर त्या एरियेचेर तुमी एप्लाय करपाक शकता. मागीर यूज अ फॅन. फॅन म्हणजे नॉर्मल आमचो फॅन लावप. एलिवेट फीट ताजे एलिवेट करप हांगा दाखयल्ल्या प्रमाणे पांया पोंदा कितें दवरप उशें नाल्यार आनी कितें त्या टायमार अवेलेबल आसा तें. आनी गीव फ्लुइड्स. फ्लुइड्स म्हणजे
नॉर्मल फ्लुइड उदक किंवा ORS तेका दिवप, म्हणजे ताज्या बॉडीतले जे कितें सोडियम हे लेवल देवल्या ती परत वाडटली. सो ही मेन फर्स्ट एड हीट स्ट्रोकाची. नेक्स्ट आमी पळोवया वुंड. आता वॉट इज वुंड? अ ब्रेक इन द स्किन और म्युकस मेम्ब्रेन इज टर्म्ड एज वुंड किंवा एन ऑल्टरेशन इन द इंटिग्रिटी ऑफ द स्किन एंड अंडरलायंग टिश्यू. सो नॉर्मल आमची जी इंटॅक्ट स्किन आसता तिका जर कट पडलो किंवा ब्रेक जाली जाल्यार तेका आमी वुंड म्हणटात. सो 2 टायप्स ऑफ वुंड्स आसता, मेजर वुंड आणि मायनर वुंड किंवा मेजर कट्स किंवा डीप कट्स म्हणतात आमी तशे. सो मेजर किंवा डीप कट्स आणि मायनर कट्स. मायनर कट्स म्हणजे जस्ट स्क्रॅपिंग जाता. इट इज कॉज्ड बाय शार्प टूल्स किंवा इक्विपमेंट्स लायक सिजर्स, नायफ्स, हातूंतल्यान जे आमकां कट्स पडटा तेका मायनर कट्स म्हणटा. आणि डीप कट्स म्हणजे जेन्ना आमचो अंडरलायंग टिश्यू एक्सपोज जाता आणि ब्लिडींग, हेवी ब्लिडींग आसता, तेका आमी मेजर किंवा डीप कट्स म्हणटात. डीप कट्सान कितें जाता की आमचो जो भितरलो टिश्यू आसता, टिश्यू म्हणजे मसल्स किंवा पोनची स्किनीचे 3 लेयर आसतात. फर्स्ट लेयर, सेकंड लेयर, थर्ड लेयर अशे 3 लेयर आसता. थर्ड लेयर बी जेन्ना एक्सपोज जाता किंवा टिश्यू सगळे जर एक्सपोज जाता आणि हेवी ब्लिडींग आसत जाल्यार तेका आमी डीप कट्स म्हणटा. सो इन डीप कट्स आसता तेन्ना आमकां स्टिचिंग म्हणजे टाके घालचे पडटा आणि TTचें इंजेक्शन घेवचें पडटा. वेरेज मायनर कट्स आसत जाल्यार आमी कितें करतली, हांगा दिल्ल्या प्रमाणे फर्स्ट एप्लाय प्रेशर विथ हँड्स, मागीर एप्लाय ड्रेसिंग एंड प्रेस करप म्हणजे ताजेर प्रेशर दिवप म्हणजे ब्लिडींग थांबतलें. आणि मागीर एप्लाय टॉनिक वेट म्हणजे ड्रेसिंग घालप आणि ते घट त्याच जाग्यार उरपा खातीर आमी टॉनिक वेट बांदता. आणि टॉनिक वेट बांदतकूच ताजेर आमी टायम बरयता, कित्याक ती आफ्टर थोडो वेळ जातकूच की ती सोडप आसता. सो मायनर आणि डीप कट्स किंवा मेजर कट्स. सो हांगा ओदोळ आमी पयल्या भशेन सेम फर्स्ट एड. सगळ्यान पयलीं स्टॉप द ब्लिडींग स्टॉप करपा खातीर आमी कितें करता, प्रेशर दिता विथ स्टरलायझ ड्रेसिंग किंवा खंयचोय गॉज पीस घेवन. मागीर एकदां ब्लिडींग स्टॉप जाली की क्लीन द वूंड, एप्लाय एंटीबायोटिक्स, कवर द वूंड आणि सीक इमिडिएट प्रोफेशनल मेडिकल अटेन्शन. हॉस्पिटलान वचून आमी कितें करतली तर TT इंजेक्शन, TT म्हणजे टिटेनस टॉक्सॉइडाचें इंजेक्शन घेतली, कित्याक बाय चान्स कितें आमकां इन्फेक्शन जावंक जायना म्हणून आमी TT इंजेक्शन घेवप आसता. मागीर येता ते बर्न्स. सेल डिस्ट्रक्शन ऑफ द लेयर्स ऑफ द स्किन एंड द रिजल्टंट डिप्लिशन ऑफ फ्लुइड एंड इलेक्ट्रोलाइट्स. बर्न्स म्हणजे भाजप किंवा जळप, हेका आमी बर्न्स म्हणटा. सो वेगवेगळ्या तरेचे बर्न्स आसतात, थर्मल बर्न्स, केमिकल, इलेक्ट्रिकल, रेडिएशन बर्न्स, म्हणजे त्या तांतूर जी फर्स्ट टर्म आसा. आतां फॉर एग्जाम्पल केमिकल बर्न्स, जेन्ना कसलेंय केमिकल तुजेर वचून तुका बर्न जाता तेका केमिकल बर्न म्हणटात. इलेक्ट्रिकल बर्न्स म्हणजे इलेक्ट्रीक शॉक लागून जाता तशें. सो टायप्स ऑफ बर्न्स, 3 टायप्सचे बर्न्स आसता. बर्न इज टिपिकली डिवायडेड इंटू 3 मेजर कॅटेगरीज. फर्स्ट डिग्री और सुपरफिशियल बर्न, सेकंड डिग्री और पार्शियल थिकनेस बर्न आणि थर्ड डिग्री ऑफ फुल थिकनेस बर्न इन विच स्ट्रक्चर beneath the skin is definitely affected. सो 3 टायप्सचे बर्न आसता, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री. फर्स्ट डिग्री सुपरफिशियल आसता, सेकंड डिग्री मिडल लेयर ऑफ द स्किन पर्यंत पावता आणि थर्ड डिग्री फुल 3 स्किन लेयर डॅमेज करता. त्या भायर आमचे इंटरनल म्हणजे जे कितें नर्व्स आसता किंवा बोन्स आसता तांकां सुद्दां डॅमेज करता, ते थर्ड डिग्री बर्न्स. सो वॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स? फर्स्ट डिग्रीन पार्शियल कितें कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आमकां कितें पळोवपाक मेळटा तर फर्स्ट डिग्री इज कॅरेक्टरायज बाय एरिथीमा म्हणजे लोकलायज रेडनेस, सगळे तांबडे जाता. मागीर अपियर सनबर्न लायक, आर नॉट इन्क्लुडेड वेन कॅल्क्युलेटिंग बर्न सायज आणि युजली हील बाय देमसेल्फ. जेन्ना फर्स्ट डिग्री बर्न्स आसता तेन्ना आमकां मेन सिम्पटम्स मेळटा ते म्हणजे स्वेलिंग आणि रेडनेस.
पेन आसता पण ब्लिस्टर फॉर्म जायना. आतां ब्लिस्टर म्हणजे कितें तर एक फोड येता पळय आमकां भाजले की, आनी तो उदक भरलेलो फोड आसता ताका आमी ब्लिस्टर म्हणटा. केन्नाय तुमकां आतां भाजलां आसतलें म्हणजे केन्नाय तवो लागलो किंवा आनी कितें इस्त्री लागली तेन्ना पण जर चड लागत जाल्यार आमकां बर्न येता, ब्लिस्टर येता एक, नाजाल्यार बेश्टें रॅश जाता म्हणजे तांबडें जाता आनी दुखता थोडो वेळ आनी मागीर सारकें जाता. सो फर्स्ट डिग्रीन सिम्पटम्स कितें कितें आसता तर स्वेलिंग, रेडनस आनी पेन. सेकंड डिग्रीन कितें आसता तर सेकंड डिग्री म्हणजे आमच्या मिडल लेयराक, मिडल स्कीन लेयराक पाविल्ले आसता ताका सेकंड डिग्री बर्न म्हणटात. सो तातूंत कितें जाता तर स्वेलिंग, रेडनस, पेन आसता प्लस मेन सिम्पटम म्हणजे ब्लिस्टर डेवलप जाता. ब्लिस्टर म्हणजे उदकाचो फोड म्हणटात आमी ताका ब्लिस्टर डेवलप म्हणटा. सो हे ब्लिस्टर्स कंटेनिंग क्लियर फ्लुईड आशिल्ले ब्लिस्टर्स फॉर्म जातात ताका सेकंड डिग्री बर्न म्हणटात. आनी थर्ड डिग्री बर्न्सान फूल तिनूय स्कीन लेयर डॅमेज जाल्ल्या कारणान तुमकां पेन, स्वेलिंग असलें कांय दिसना कित्याक तुमचे फूल तिनूय लेयर बर्न जाल्ले आसता. आनी पेन बी तुमकां कांय फील जायना कित्याक थंयसरले सगळेच नर्व एंडिंग्स ज्यो आसता त्यो बर्न जाल्ले आसता. मागीर थंय कितें आसता तर एक मेन सिम्पटम म्हणजे डिस्कलरेशन आसता, स्कार फॉर्म जाता. डिस्कलरेशन म्हणजे काळें जाता. आतां कितेंय चड भाजलें की मागीर तें काळें जाता पळय तशें डिस्कलरेशन फॉर्म जाता आनी स्कार डेवलप जाता. हे थर्ड डिग्री बर्न. सो ह्यो मेन 3 डिग्री ऑफ बर्न्स ज्यो तुमकां आसात. आनी फोर्थ डिग्री जी हांगा दिल्ली आसा तातूंत सेम थर्ड डिग्री पण एडवान्स, तातूंत फूल थिकनेस बर्न्स जाता, पेनेट्रेट डीप टिश्यू टू फॅट, मसल, बोन आनी रिक्वायर इमिडिएट प्रोफेशनल ट्रिटमेंट. जशें जशें डिग्री वाडत वता तशें तशें तुमकां ट्रिटमेंट बेगींतल्या बेगीन घेवंक जाय, नाजाल्यार फुडें त्रास जावपाक शकता. सो हांगा तुमकां दाखयला पळय एपिडर्मीस, डर्मीस, हायपोडर्मीस, मसल्स आनी बोन. फर्स्ट डिग्री म्हणजे जस्ट एपिडर्मीस डॅमेज जाल्लो आसता. सेकंड डिग्री म्हणजे डर्मीस डॅमेज जाल्लो आसता. मागीर थर्ड डिग्री म्हणजे हायपोडर्मिसा कडेन पावता. थर्ड डिग्रीत इट्स सब डिवायडेड इंटू फोर्थ आनी मागीर फिफ्थ एंड सिक्स्थ. सो फोर्थ म्हणजे मसल तुमचे बर्न जाल्ले आसता आनी फिफ्थ आनी सिक्स्थ म्हणजे बोन सुद्दां तुमची जळिल्ली आसता. सो जेन्ना बर्न्स आतां खंयच्याय मनीस जर समज जळ्ळो म्हणजे बाय इलेक्ट्रीक शॉक किंवा कोणें ताका जळयलो अशें जाल्यार पोलीस केस जाता किंवा हॉस्पिटलान जेन्ना व्हरता तेन्ना पर्टिक्युलर पेशंटाक कितले डिग्री बर्न जाल्ले आसा हे कावंट आमी रूल ऑफ 9 यूज करून करता. सो रूल ऑफ 9 तातूंत कितें आसता तर हेड जर फूल बर्न जाल्यार ताका 9% कावंट करता, चेस्ट 18%, बॅक 18%, लेफ्ट आर्म 9%, रायट आर्म 9%, तशेंच लेफ्ट लेग 18%, रायट लेग 18% आनी पेरिनियम 1%. सो टोटल 100% जाता. सो अशें ते कावंट करता फूल रूल ऑफ 9. नेक्स्ट आसा ते फर्स्ट एड तुमी कितें दितली ती. आतां फर्स्ट एड आमी केन्ना दिवपाक शकता, फर्स्ट डिग्री आनी सेकंड डिग्री बर्न्स आसत जाल्यार आमी फर्स्ट एड दिवपाक शकता. थर्ड डिग्री बर्न आसत जाल्यार आमकां रोखडेंच 108 फोन करून आपोवन पेशंटाक व्हरचें पडटलें. कित्याक थर्ड डिग्री बर्न आसत जाल्यार आमी कांय करपाक शकना कित्याक तातूंत ऑलरेडी ताजे मसल्स, बोन्स अफेक्ट जाल्ले आसता. सो फर्स्ट डिग्री बर्न आसता तेन्ना सगळ्यान पयलीं कितें करप तर रिमूव पेशंट फ्रॉम हीट सोर्स. हीट सोर्सा कडल्यान ताका सगळ्यान पयलीं पयस व्हरप. हीट सोर्स म्हणजे जें कितें इलेक्ट्रीक शॉक किंवा कॅमिकल कितें वतला ताजेर किंवा सादो गॅस सुद्दां आसत ताजे पासून ताका पयस व्हरप. जर ताजे कपडे बिपडे जळ्ळ्या जाल्यार ते काडून उडोवप. म्हणजे त्या पर्टिक्युलर एरिया म्हणजे कपडे समज जर ताजे जळटा जाल्यार ते कपडे एक तर काडून उडोवप नाल्यार तो उजो पालोवपाक ट्राय करप. मागीर डू नॉट एप्लाय एनी लोशन्स ऑर ऑइंटमेंट. कितेंच ताका एप्लाय करप नासता वुंडाक. तर सगळ्यान पयलीं कितें करप तर रन कूल वॉटर ओवर द बर्निंग एरिया. सो बर्न स्कीन जी आसा ती डायरेक्ट नळा पोंदा धरप नाजाल्यार एका बालदेन उदक घेवप आनी तातूंत ताका हात किंवा पाय बुडोवपाक लावप.
सो ताज्या मागीर वेअर सर्जिकल ग्लावज आणि क्लीन द इंजर्ड एरिया. सो जी कितें आसा ज्या जाग्यार ताका वूंड जाल्लो आसा ती एरिया क्लीन करप आनी ताका केअर प्रोवायड करप. केअर प्रोवायड करप म्हणजे ताका एंटीबायोटिक्स लावप. एंटीबायोटिक्स कसले लायतले, एक तर बर्नॉल मेळटा ते लावप. सगळ्यांच्या घरांनी बर्नॉल आसतात, सो ते एंटीबायोटीक लावप आनी बँडेज वयर स्टरायल बँडेजान थंय वूंड कवर करप. सो इतलें सगळें करून मागीर पेशंटाक जर चड सिवियर आसत जाल्यार हॉस्पिटलान व्हरप. ना जाल्यार फर्स्ट डिग्री बी आसत जाल्यार आमी घरच्या घरा फर्स्ट एड दिवन पेशंटाक बरो करपाक शकता. सो बर्न्साची फर्स्ट एड कितें तर सगळ्यान पयलीं बर्न एरिया जी आसता ती रनिंग टॅप वॉटराच्या अंडर धरप. मागीर ताका एंटीबायोटीक लावप. वूंड क्लीन करप, एंटीबायोटिक्स लावप. एंटीबायोटीक खंयचे लायतले तुमी, बर्नॉल जे घरान आसता तें. आनी मागीर तो वूंड स्टरायल बँडेज घेवन कवर करप. थर्ड डिग्री आसत जाल्यार डायरेक्ट 108 कॉल करप आनी पेशंटाक हॉस्पिटलान व्हरप. सदांच बर्न केसींनी याद दवरप की पेशंटाक ज्या जाग्यार बर्न जाला किंवा ज्या कित्या पासून बर्न जाला थंयसून ताका सगळ्यान पयलीं पयस करप. म्हणजेच हीट सोर्स जी आसता ताजे कडल्यान पेशंटाक पयस करप. नेक्स्ट सेकंड डिग्री बर्न. सेकंड डिग्री बर्नानूय आमचे सेम प्रोसिजर आसतले की सगळ्यान पयलीं पेशंटाक न्हिदोवप, मागीर एंटीबायोटीक क्रीम लावप अफेक्टेड एरिया. जर जॉयंट्स बी अफेक्ट जाल्या जाल्यार आमी स्प्लिंट यूज करपाक शकता. आनी मागीर टेक द पेशंट इमिजिएटली टू द हॉस्पिटल. सो सेम फर्स्ट एड आमी फर्स्ट डिग्री आनी सेकंड डिग्रीन यूज करतली. फर्स्ट डिग्रीन फक्त आमी मागीर त्या पेशंटाची इंजरी क्लीन करून ताका एंटीबायोटीक लावन ड्रेसिंग करून घरात दवरपाक मेळटा. पण सेकंड डिग्रीन आमी हॉस्पिटलान वचूंक जाय वन्स द ड्रेसिंग इज डन. थर्ड डिग्री बर्न्साक ऑब्टेन मेडिकल केअर इमिडिएटली. मेडिकल केअर इमिडिएटली म्हणजे जाता तितल्या बेगीन पेशंटाक हॉस्पिटलान व्हरप. त्या हॉस्पिटलान व्हरता आसतना ताजें ब्रिदींग चॅक करप. क्लोदींग जर बर्न जाता, क्लोदींग बर्न जाता म्हणजे एक एकदां सायडीकचो उजो पालवता, पण आमच्या आंगार जे कपडे आसता त्यामुळे कपड्यांचेर जो उजो आसता तो कंटिन्युअस चालूच उरता. सो तशें आसत जाल्यार तो पार्ट किंवा तो क्लोदिंगाचो पार्ट काडून उडोवप आनी पेशंटाक मागीर कवर करप. आनी जो वूंड जाला थंय रोकडीच स्टरायल किंवा ड्राय बँडेज किंवा जर बँडेज तुमचे कडेन ना जाल्यार क्लीन क्लॉथ तुमी यूज करून तो पार्ट कवर करपाक शकता. मागीर आसता एक्यूट गॅस्ट्रोएंट्रायटीस. सो एक्यूट गॅस्ट्रोएंट्रायटीस म्हणजेच डायरिया. Diarrheal disease of rapid onset with or without accompanying symptoms, signs such as nausea, vomiting, fever or abdominal pain. Diarrhea म्हणजे कंटिन्युअस मोशन जावप विथ और विदाउट सिम्पटम्स. एक एकदां बेश्टी डायरिया जाता ना जाल्यार बेश्टे पोटान दुखता. सिम्पटम्स कितें आसपाक शकता, नॉशिया म्हणजे उलटी जाल्ल्या भशेन दिसप किंवा फिवर किंवा एबडॉमिनल पेन. एबडॉमिनल पेन म्हणजे जस्ट पोटान दुखता, सो ताका गॅस्ट्रोएंट्रायटीस म्हणटा. सो सायन्स एंड सिम्पटम्स पयले जे आमी ते नॉशिया और वॉमिटींग, एबडॉमिनल पेन, फीवर एंड चिल्स, फटीग, ड्रायनस, हेडेक, एपेटायट लॉस. सो हे सगळे तातूंतले सिम्पटम आसपाक शकता. फीवर एंड चिल्स म्हणजे तुमकां जोरूय येता पण कुडकुड्याचो जोर म्हणटात तसो येता, ताका फीवर एंड चिल्स म्हणटा. फटीग एंड टायर्डनस म्हणजे तुमकां काम करनासतना सुद्दां पुरो जाता. एपेटायट लॉस म्हणजे भूक लागना. हेडेक म्हणजे तकली दुखता. सो हे सगळे सिम्पटम गॅस्ट्रोएंट्रायटिसान आसपाक शकता. सो ताजी ट्रिटमेंट कितें तर नो सॉलिड फूड्स. डेरी प्रोडक्ट्स कसलेच खावप ना. डेरी म्हणजे दुधाचे जे प्रोडक्ट्स आसता ते खावप ना. अल्कोहॉल अवॉयड करप. हायड्रेटींग लिक्विड्स घेवप आनी फ्रुट्स आनी वेजिटेबल्स खावप. सो मेन ट्रिटमेंट म्हणजे कितें तर पेशंटाक हायड्रेटींग लिक्विड्स दिवप. हायड्रेटींग म्हणजे चडशे लिक्विड जातूंतल्यान पेशंटाक एनर्जी मेळटा आनी बॉडी थंड रावता. आनी फ्रुट्स एंड वेजिटेबल्स पेशंटाक खावपाक दिवप. त्या भायर दुसरें आमी करून दिवपाक शकता तें म्हणजे ORS, ओरल रिहायड्रेशनल सॉल्ट, ताचो शॉर्ट फॉर्म ORS. सो होममेड ORS कशें करप
तर टेक 4 cups ऑफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर, मिक्स हाफ स्मॉल स्पून ऑफ सॉल्ट, ॲड 6 स्मॉल स्पून्स ऑफ शुगर आणि मिक्स इट थरली. ड्रिंक द होममेड ORS सेवरल टाइम्स अ डे अंटील यू रिकवर कम्प्लिटली. सो जोपर्यंत तुका बरें दिसना तोपर्यंत तुवें ORS कंटिन्युअसली पीत राव, म्हणजे तुज्या बॉडी एनर्जी मेळटली. मागीर आसा तें म्हणजे स्नेक बायट. आता स्नेक बायट म्हणजे सोरोप जावप. सो स्नेक बायट जर जालें जाल्यार कितें करप, तर स्टे काम, कॉल 108 इमिडिएटली. आमचे कडेन 108 आसता इमर्जन्सी नंबर, सो 108 इमिडिएटली. टेक ऑफ एनीथिंग constricting the area such as ring or watch. Position the affected area at or above heart level. If you are beaten on the hand, bring it to the heart level, and if you are beaten on the leg or foot, elevate if it possible. Go to the emergency room, the sooner the better. So मेन थिंग तुम्ही कितें करपाक शकता, तर सोरोप चावलो जाल्यार सदांच तो कसलो सोरोप आसा तो सदांच पळोवपाचो, कित्याक सगळेच सोरोप विशारी आसता अशें ना. थोडे बिन विशारी, म्हणजे सगळेच सोरोप पॉयजनस आसना, थोडे नॉन पॉयजनस सुद्दां आसता. स्नेक बायट जातकूच सगळ्यान पयलीं कितें करतले, तर तुमी तर इमिडिएटली कॉल मेडिकल हेल्प. कित्याक जर पॉयजनींग जालां जाल्यार आमी तातूंत कांयच करपाक शकना. एज अ फर्स्ट एडर तूं थंय फक्त कितें करपाक शकता, तर सगळ्यान पयलीं 108 फोन करप. 108 फोन करतकूच तुवें सांगप थंय की अशें अशें जालां, तुमी बेगींतल्या बेगीन यो. आनी ते येता म्हणसर तुमी कितें करप, तर पेशंटाक काम दवरप. काम म्हणजे थंड दवरप, की तुका कांय जावचें ना, तूं बरो आसा अशें सांगून ताका थंड दवरप. मागीर जी बिटन एरिया आसत जाल्यार ती एलिवेट करप. एलिवेट म्हणजे मातशें उंचायेचेर, म्हणजे वयर धरप. मागीर वॉश वूंड वीथ सोप ऑर वॉटर. सोप वॉटरान वूंड वॉश करप आनी ताका कसलेच एंटीबायोटिक्स किंवा कितेंच लावप ना, फक्त वॉश करप. कित्याक तर जर कितें भायर पॉयजन समज लागलेलें आसत जाल्यार तें वचूनी, म्हणून ताका वॉश करप. आनी ताका पल्स, ताजो BP कंटिन्युअसली मॉनिटर करप. बाकीचे जे कितें सिम्पटम्स ताका येता ते चॅक करप, म्हणजे ताका पेन कशें जाता, स्वेलिंग आयला काय ना, ते दांत लागल्यार सोरपाचे ते कशें आसा, हें सगळें चॅक करप. कितें करप ना, तर डोंट एप्लाय अ टॉनिक वेट ऑर अ कन्स्ट्रिक्शन बँड. कित्याक म्हणटात अशें, तर सगळ्यांक कन्स्ट्रिक्शन बँड कशें टाय करप हें खबर नासता, म्हणून डोंट एप्लाय म्हणटा. कित्याक जर चड टायट बांदलें न्ही जाल्यार मागीर ब्लड सर्क्युलेशन सारकें जायना आनी तो पर्टिक्युलर पार्ट फूल काडून उडोवचो पडटलो. कित्याक थंय जर ब्लड सर्क्युलेशन जायना जाल्यार मागीर तो थंय ब्लड पावना, तुजें ब्लड पावना म्हणजे इन शॉर्ट ऑक्सिजन पावना. म्हणून जे टॉनिक वेट आसता ते चड टायट बांदप नासता. टॉनिक वेट कशें बांदप, तर 1.5 इंच वायड आसूंक जाय तें, आनी 2 इंचीस अबाव द बायट किंवा अबाव द स्वेलिंग आमी तें सदांच बांदूंक जाय. आनी 1 फिंगर लूज आसूंक जाय. 1 फिंगर लूज म्हणजे तुजें एक बोट त्या टॉनिक वेटांतल्यान पास जावंक जाय, इतलें तें लूज आसूंक जाय. म्हणजे चडूय टायट आसूंक जायना, चडूय लूज आसूंक जायना. म्हणून चडशे सांगतात की डोंट एप्लाय टॉनिक वेट. डोंट एप्लाय आयस, इट कॅन कॉज लोकल टिश्यू डॅमेज. आयस आमी कितें करता, एकीच कडेन दवरिना, सो घुंवडायतात, सगळी कडेन लायतात. म्हणून डोंट एप्लाय आयस. डोंट एप्लाय हीट. Don't cut the affected area and attempt to suck the venom out. Cut the affected area आणि suck करप ना venom, कित्याक suck करता आसतना बाय चान्स ते तुज्या बोटान गेले जाल्यार मागीर तुकाय परत पॉयजनिंग जातलें. डोंट यूज अ कमर्शियली अवेलेबल एक्सट्रॅक्शन डिवायस. कसलेच डिवायस यूज करप ना पॉयजन भायर काडपाक, किंवा इलेक्ट्रिकल थेरपी किंवा ऑइंटमेंट्स यूज करप ना. सदांच स्नेक बायट जाल्ल्या पेशंटाक तुमी फक्त काम दवरूंक जाय. काम म्हणजे तो चड पळय, केन्नाय आमकां सोरोप दिसलो की आमी चड हायपर जाता किंवा आबूजपणां करपाक लागता. सो तशेंच जावंक जायना. आमी सदांच काम उरूंक जाय, की सोरोप सुद्दां चावलो जाल्यार सुद्दां कांय जायना. कित्याक चडशे सोरोप नॉन पॉयजनस आसता, थोडेच सोरोप पॉयजनस आसता. सो म्हणून सदांच पेशंटाक काम दवरपाचो ट्राय करूंक जाय आनी 108 कॉल करूंक जाय. So that's all. Thank you.